राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. कनाशी शासकीय आश्रमशाळेत सडलेल्या भाजीपाल्याचे ठेकेदारांकडून वितरण. एकीकडे आज आदिवासी विकास मंत्री येणार असताना व गेल्या 2 दिवसांपूर्वी जेवणातून मुलांना मळमळ चक्कर येऊन विषबाधा झालेल्याने दवाखान्यात दाखल करण्याची घटना ताजी असताना लगेच सडलेल्या भाजीपाल्याचे वितरण ठेकेदाराकडून वितरण होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने सर्वत्र आदिवासी भागात याबाबत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याबाबत आदिवासी बांधवांच्या लक्षात हे प्रकरण आलेल्या सर्वत्र याबाबत यांची तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडलाय. याबाबत आदिवासी विकास मंत्री यांना जाब विचारण्यासाठी आदिवासी बांधव यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत. लोकशाही 18 साठी वृत्त संपादक तुषार बर्डे, करवा. हे वांगे, शिमला, हा बदला बघा, हा सगळा बदला माल आहे. कनाशी आश्रम शाळेवरती आत्ताच आदिवासी विकास विभागाने जो भोजन ठेका चालू केलेला आहे, हा ठेका तात्काळ बंद झाला पाहिजे. हे सेंट्रल किचन जे या ठिकाणी जे उपस्थित केलंय, काल आमच्या मुली कमीत कमी 50 ते 60 मुलींना काल विषबाधा आली. असं अन्न दिल्यानंतर विषबाधा होणार नाही का? आपण तरी खाऊ का? तुम्ही सांगा, आपण तरी खाऊ का? आदिवासी विकास विभागाच्या जे आयुक्त मॅडम आहे यांनी नीट बघा, तुम्ही तरी खाणार का? तुम्ही तरी खाणार का? जर आमच्या मुलींच्या जीवाला जर काही धोका झाला तर आम्ही सगळे तात्काळ तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, एवढं लक्षात ठेवा. सगळे ह्या ट्रायल भोजन ठेक्याच्या आदिवासी लोकांवरच का घ्यायचा? इतर जाती जमातीला तुम्ही एकदम सगळी सूट द्यायचा, आदिवासीवरच का ट्रायल घ्यायचा? का आम्ही ट्रायल घेण्यासाठी का? आदिवासी जर या देशाचा मूळ मालक आहे, तर आम्ही त्या हिशोबाने अशा सगळं अजून पण तुम्ही ते बघा, 1 मिनिट सगळं त्या ॲम्ब्युलन्सवर मारा तुम्ही. अजून 2-2, 3-3 आमच्या मुली, 2-2, 3-3 मुली आमच्या तिथं रोज नेऊ राहिले. सकाळपासून 10 चक्र झाले ॲम्ब्युलन्सच्या, सकाळपासून 10 चक्र झाले, अजून पण ॲम्ब्युलन्स इथं आहे. म्हणजे विचार करा, जर शासकीय आश्रमशाळा आदिवासी विकास विभागामार्फत चालू असलेल्या कनाशी आश्रमशाळेत हा जो भाजीपाला या ठिकाणी मुलांना खाण्यासाठी दिला जातोय, हा गुरांना खाण्यासाठी देण्याचे योग्य भाजीपाला आहे. हे बघा, आपण घरात तरी खाऊ शकतो का? हा भोपळा आहे, माझ्या दुधी भोपळा आहे, कापूस झालेला आहे. हे वांगे बघा, म्हणजे सडलेला कुजलेला अतिशय खालच्या दर्जाचा हा भाजीपाला आहे. भेंडी सुद्धा तीच आहे. तात्काळ मुलांना सेंट्रल किचन आधी बंद करा आणि या ठिकाणी जे किचन आहे ते सुरू केलं असेल तर इथला कंत्राटदार जो आहे तो तात्काळ बंद करावा, अन्यथा या ठिकाणची मुलं अन्न त्याग करतील असं मला वाटतं. कारण आदिवासी समाजातील मुलांच्या आरोग्याशी ही हेळसांड आहे. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आपले लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास आयुक्त, प्रकल्प अधिकारी या सगळ्यांनी ही विचार करण्याची गोष्ट आहे. नाहीतर आदिवासी समाजाचा उद्रेक झाला तर त्याचे परिणाम काय होतील याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. कारण किचन शेड सुद्धा बघितली प्रत्यक्ष आतमधून, मुलांच्या किचन शेडमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे. जेवण बनवण्याच्या ठिकाणी दयनीय अवस्था आहे. आजूबाजूला खूप वाया गेलेलं, व्यस्त झालेलं अन्न जे टाकलेलं आहे त्याचा वास प्रचंड दुर्गंधी आहे. त्याचबरोबर इतर सगळा परिसर बघता, या शाळेच्या आश्रमशाळेचा परिसर बघता अत्यंत बिकट अवस्था आहे. त्यांच्या आरोग्याची फार मोठ्या प्रमाणात हेळसांड होऊ शकते. गवत वाढलेले, आजूबाजूला पाणी साचलेलं आहे आणि ह्या मुलांच्या आरोग्याशी प्रशासनाने खेळू नये, नाहीतर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर कमी जास्त झालं तर. ही फार जमेची बाजू आहे. सगळ्यांनी प्रशासन आता तरी जागा हो. एक आदिवासी बंधूंनो, आपण बघितलं आज हा दुसरा दिवस मला वाटतं, आणि इतर शाळेंवर हे जे कोणी देवरे ठेकेदार आहेत त्यांना आज कालपासून परत संधी दिलेली होती, परंतु आज दुसरा दिवस असताना सुद्धा सगळा सडलेला माल दिलेला आहे, सडलेला भाजीपाला दिलेला आहे. जर आज मंत्री महोदय या कनाशी आश्रम शाळेमध्ये येत असताना सुद्धा सडलेला माल आणत असतील हे ठेकेदार, तर सेंट्रल किचन दैंदुला इथे जवळपास 1 ते 1.5 तास तिथून इथं यायला लागतं, तर तिथली अवस्था काय असेल. म्हणून या
मुलींसमोर आणि कर्मचाऱ्यांसमोर आपण इथं जेवण बनवायला लावण्याचा आग्रह धरला होता, परंतु हे ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे हे असं आज जनतेसमोर पितळ उघड झालेलं आहे। टमाटी झाली, त्याच्यामध्ये जीवजंतू आहेत, वांगे झाले, वांगे पूर्णपणे खराब आहेत। हे कोबीचा गट्टा बघा, हा पूर्णपणे जनावर सुद्धा खाणार नाही। आणि परत विशेष म्हणजे भोपळा असा दाबला तर पूर्ण खाली, हे बघा पूर्ण खाली दाबला जात आहे। अशी कापसासारखा हा भोपळा आहे। अशी अवस्था असताना हे कांदे पूर्णपणे ओले आणि सडलेले आहेत। सगळा जवळपास 3 नंबरचा माल हा इथं ठेकेदाराने आणून दिलेला आहे। तरी आमची प्रशासनाला आणि आयुक्त मॅडम सचिवांना विनंती आहे की या ठेकेदाराचा ठेका रद्द व्हावा आणि जे जेवणाची व्यवस्था आहे या प्रत्येक आश्रमशाळेमध्येच तिथल्या तिथंच जेवणाची व्यवस्था व्हावी, जेणेकरून पालकांचं पण लक्ष राहील, कर्मचाऱ्यांचं पण लक्ष राहील।